आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आहेत. तर काय सांगाल वेगळा विदर्भाच्या विषयाला घेऊन पुन्हा एकदा जे आहेत विजय वडेट्टीवार यांनी हा पवित्रा घेतला. त्यानंतर बावनकुळेंनी उत्तर घेतलं की हा वेगळा विदर्भ हा भाजप पहिल्यापासून या सगळ्या संदर्भात बोलत आहे. कसं बघताय कडे वेगळ्या विदर्भाबद्दल वेगळी मतमतांतरं आहेत. सध्या एका आठवड्याचं हे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामध्ये वेगळ्या विदर्भाची अचानक चर्चा आणून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडू नये याची भीती मला आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाकरता एक वेगळं अधिवेशन सरकारने घ्यावं. त्यामधली मतमतांतरं जाणून घ्यावीत की वेगळा विदर्भ झाल्यानंतर कोण श्रीमंत होणार आणि कोण गरीब तो गरीबच राहणार का, कोणाचं फावणार, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कसा असेल, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असेल, इतका सोयाबीन शेतकरी कसा असेल, यावर चर्चा नंतर एक स्पेशल सत्र घ्या, एक स्पेशल त्यावर अधिवेशन घ्या. पण आत्ताच्या काळात ह्या अशा प्रकारे वेगळ्या विदर्भाचा चर्चा मुद्दा उपस्थित करून किंवा कॅश वाटण्याचा व्हिडिओ बॉम्ब टाकून चर्चा भरकटवण्याकरता असं कृपा करून करू नये. चर्चा ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठीच हे अधिवेशन असलं पाहिजे आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांनाच त्यामध्ये प्राधान्यक्रम बोलायला दिला पाहिजे. आमदारांना आपण जर बघितलं असेल तर 8 दिवसाच्या संपूर्ण अधिवेशन आहे, याचा कालावधी वाढला पाहिजे. कारण की एकंदरीत विदर्भाच्या विषयावर कुठेतरी जे प्रश्न आहेत ते भडकवले जातात. कामकाज सल्लागार समितीमध्ये कालावधी न वाढवण्यावर एकमत झालंय. त्यामुळे रविवारी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. आता ते काही पुढे जाणार नाही. पण जितके दिवस आता आहे ठीक आहे, आता वस्तुस्थिती समजून आपण पुढे जाऊया. पण तितक्या दिवसात तरी शेतकऱ्याचे प्रश्न आले पाहिजे. विदर्भाच्या आमदारांना बोलूच दिलं जात नाही. बोलतात पश्चिम महाराष्ट्रातले, बोलतात मराठवाड्यातले, बोलतात मुंबई पुण्याचे. काजूचे प्रश्न, हापूस आंब्याचे प्रश्न तुम्हाला बोलावे वाटतात. आणि सोयाबीन आणि तुरीबद्दल आम्ही बोलायचं नाही का? महाराष्ट्राच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरता विदर्भाच्या आमदारांना माननीय सभापती आणि माननीय परिषदेचे अध्यक्ष, विधानसभेचे आणि सभापती यांनी संधी द्यावी अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. हे होते आपल्यासोबत अमोल मिटकरी, कॅमेरामॅन दीप सह तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.